महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। आजपासून याच्यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे भरता येणार आहे। याच्यामध्ये कुठले कुठले कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहे याच्या संदर्भात माहिती आपण बघणार आहोत। यामध्ये शासन 1500 रुपये दरमहा 21 ते 60 वर्ष वयोगटातील ज्या महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट ट्रान्सफर करणार आहे। याच्यामध्ये उत्पन्नाची अट आहे 2.5 लाख रुपये इतकं जे आहे कुटुंबाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे आणि 5 एकर शेतीचं सुद्धा याच्यामध्ये जे आहे टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये एकत्रित उत्पन्न 2.5 लाख आणि आयकर जाता जे आहे ते सुद्धा अपात्र, 2.5 लाखाच्या वर ज्याचं इन्कम आहे ते सुद्धा अपात्र। त्यानंतर जे बाकीच्या योजनेमध्ये जे लाभ घेतात शासनाच्या त्याच्यामध्ये जर 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेत असेल तरी तुम्ही अपात्र व्हाल। त्याच्यापेक्षा कमी लाभ असेल तर तुम्हाला फरक मिळेल। 4 चाकी वाहन तुमच्या नावावर जर रजिस्टर असेल ट्रॅक्टर सोडून तरी तुम्ही याच्यामध्ये अपात्र असाल। याच्यामध्ये कागदपत्र बघा, योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। लाभार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे। महाराष्ट्र राज्याचा अधिवास किंवा जन्म दाखला लागेल। एक तर अधिवास म्हणजे डोमॅसाईल सर्टिफिकेट आणि किंवा मग जन्म दाखला। सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसीलमधून तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाखाच्या आतमधलं तुम्हाला काढावं लागेल। बँक खाते पासबुक पहिल्या पानाची तुम्हाला छायांकित प्रत लागेल। पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल। राशन कार्ड लागेल। सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे बाबतचे एक हमीपत्र लागेल। तर अशा टाईपने हे तुम्हाला जे आहे कागदपत्र हे तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी तयार ठेवायचे आहे। याचं वेळापत्रक सुद्धा याने दिलेलं आहे। अर्ज करण्याची पद्धत वगैरे आता ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे 1 तारखेपासून म्हणजे आजपासून याची सुरुवात होत आहे। तर बघा, अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होत आहे 1 जुलै 2024 पासून। शेवटचा दिनांक आहे 15 जुलै। तात्पुरती यादी प्रकाशन 16 जुलैला होणार आहे। हरकती वगैरे 16 ते 20 जुलै। हरकतीचं निराकरण 21 ते 30 जुलै। 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित होईल आणि बँकमध्ये KYC करणं 10 ऑगस्टपर्यंत। 14 ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येऊन जाईल।